सो हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू व्लॉग. सो आज आम्ही आलेलो आहे कसोलला आलेलो आहे. आता सकाळी ॲक्च्युली नाश्ता वगैरे झाला, ब्रेकफास्ट वगैरे केला. आज थंड पाण्याने आंघोळ केली म्हणून जरा थंडी उडाली आहे. बाकी भाई हा व्ह्यू बघा यार, खतरनाक. भाई काय पाणी आहे यार, एक नंबर. आता देवा आणि मी आलो जरा मस्त इथं. आणि हे ना, हे दिसते ना, हे आमचं हॉटेल आहे. इसला व्यू है यार, पावर. खुश झालेलो आहे, खतरनाक. देवा बहुत भारी लग रहा भाई इधर. हा एक नंबर शपथ, काय व्यू आहे यार, खतरनाक. मजा आली. आता जरा इथं आलोय तर जरा फोटोशूट वगैरे करतो आणि मग इथून आम्ही लोक कुठेतरी. एक किधर जा रहे आपण देवा, इधर से किधर जा रहे? मणिकरण जा रहे. फिर उधर से हम लोग जाएंगे किसी और जगह, मालूम नहीं. तर जसं जाईल तसं तुम्हाला सगळ्या गोष्टी दाखवतो. भाई इथला डोंगर विंगर तर बघा यार, खतरनाक. नेचर्स ब्युटी. हा आमचा जो आहे डिनरची जागा आहे हे पूर्णपणे. आणि इथला व्ह्यू आहे हा असा एकदम खतरनाकवाला. नदीवाला व्ह्यू येत ना. स्वतः आम्ही लोक खाली जाऊन आलो, फोटोशूट वगैरे करून आलो. दम लागला. आणि इथं आम्ही रात्री खूप मजा केलेली आहे. आमची नाचायची जागा होती, डीजेवाली जागा होती. मस्त असा खतरनाक व्ह्यू आहे, एक नंबर जागा आहे, आवडली. आल्यासारखं असं वाटलं, मजा गेली. शुभम भाऊने फुल आम्हाला एक नंबर जागेवर आणलं आहे. खरंच शुभम भाऊ, थँक्यू सो मच. तू आणि तुझी टीम श्वेता या लोकांनी एकदम मस्त असं आम्हाला लोकांना ट्रीटमेंट दिली. एकदम भारी जागेवर नेलं सगळं. एअरबीएनबी एकदम एक नंबर. हर एक गोष्ट अशी कोणतीच गोष्ट नाही ती नाही का म्हणजे कुठं कमी पडली, काय पडली, सारखं त्रास वगैरे काहीच नाही. असं एक नंबर असं आम्हाला ट्रीटमेंट दिलेली आहे. सो बॉईज ट्रिपला या, कपल येऊ नका. हां, राहुल साठेचं म्हणणे आहे बॉईज सगळे ट्रिपला या, कपल येऊ नका. बाबा खूप वैतागलेला आहे राहुल साठे आणि निखिल कांबळे गर्लफ्रेंडला घेऊन आलेत म्हणून. हे लोकांना वैतागले, यांच्या गर्लफ्रेंड यांना एवढा वैताग दिलाय असं हे लोक बोलतात. आम्हाला तर नाही वाटत आहे. बघू, चला आता जाऊ इथून, निघूया. आमची बस निघणार आहे आता. चला भाई, आमची पॅकिंग चालू आहे. आता आम्ही लोक चाललोय, मस्त पॅकिंग वगैरे होतीये. पॅकिंग वगैरे होती. शुभम भाव पॅकिंग वगैरे होऊन आता आम्ही लोक चाललोय तिकडं. आणि मग तिकडं जाऊन परत रात्रीचं येणार आहे, जेवणार आहे, थोडंसं नाचणार आहे. परत आमचे पुरा नाईट ट्रॅव्हलिंग आहे, डायरेक्ट अमृतसर. मस्त असा व्ह्यू आहे. म्हणजे आपला भाजी वन साईड पायलट आहे, भाजी पायलट आहे. इकडचा ना टोल नाका आहे, टोल नाका कसोलचा टोल नाका आहे. इथं भाजी आपली टोल येते एकदम प्रॉपर आतमध्ये घुसायसाठी आहे. बाकी पायलट यो बेबी बेबे दी लाडला. एंजॉय द ऑल्स फ्रेंड्स. देखो यार पिक्चर मेरी व्ह्यू आहे, एक नंबर असा इथं व्ह्यू येतोय, फुल भारी. ते रस्ते पण असले आणि हा व्ह्यू पण एक नंबर आहे. कॅमेऱ्यात माहीत नाही किती भारी दिसत आहे किती नाही, पण रिअलिटीमध्ये लय भारी दिसत आहे. कसले व्ह्यू आहे भाई. आत्ता जस्ट आम्ही लोक ह्याच्यातून उतरलोय मी ह्याच्या जायला. आणि हा दगड बघा भाई साहब, खतरनाक.
शपथ नेक्स्ट लेवल खतरनाक वाला असा व्ह्यू आहे. आणि ते व्हाईट वाली दिसते ना तिकडे गुरुद्वारा आहे. स्वतः बघू तिकडे जाऊ. ए आतमधून चला रे. दाखवतो तुम्हाला एक एक गोष्ट दाखवतो. हा व्ह्यू बघा. किती मोठा दगड आहे. खाली इतका मोठा दगड आहे. हा तुझा रोड आहे. या साईडला पण व्ह्यू बघा. अंतर बघा. डेंजर खतरनाक आता. एकदा हा फक्त तुम्ही इथे येऊन फीलच करू शकताय. तर बघून माहीत नाही तुम्हाला किती दिसेल नाही दिसेल. काही फील आहे. हे आहे गुरुद्वारा मणिकरणचं. गुरुद्वारा साहेब मणिकरण. आता आम्ही लोक आलो एंटर झालेलो आहे इथेच. बघू इथं काय आता जेवढं दाखवता येईल एकदम चांगला स्पॉट्स चांगलं लोकेशन ते तुम्हाला दाखवतो. बाकी इथं बाय द वे थोडंसं पार्किंगचं काम वगैरे चाललेलं आहे. दाखवतो तुम्हाला. गुरुद्वारा साहिब मणिकरण पूर्ण असा एकदम मोठा असा गुरुद्वारा इकडचा. त्यावर सगळ्या काही गोष्टी दाखवलेल्या. भरपूर अशी गर्दी इकडं. भरपूर गर्दी इथं. भरपूर साऱ्या गोष्टी काही मस्त व्ह्यू. काही लंगर वगैरे सगळ्या काही गोष्टी असतात. इथं गरम पाण्याचा कुंड आहे इथे. दाखव इथं गरम पाण्याचा कुंड आहे बघा. हे बघू शकता तुम्ही. पूर्णपणे गरम पाण्याचा कुंड वगैरे आहे. आता याच्यामध्ये वैभव आंघोळ करणार आहे. वैभवचं पूर्ण साल्टे निघून जाणार आहे. अरे आवडला आम्हाला. हां अगो ना बघ. ए मॅनेजर आमचे मॅनेजरला लास्ट आणलेलं आहे. लास्ट तिकडं बघ. तिकडं आंघोळ करायची वैभ्या. गरम पाणी जून मारायला 1x करणार. गुड बॉय. या सगळ्या गोष्टी एक नंबर अशी जागा आहे इथं. तुम्हाला दाखवू. आमचा दुसरा मॅनेजर आला आहे बघा. आमचे दुसरे मॅनेजर भाई आमच्या टूर ट्रॅव्हल कंपनीसोबत या सगळ्या गोष्टी तुम्हाला एक एक गोष्टी अशा दाखवल फिरवल. आणि मेन म्हणजे मॅनेजमेंट एवढी भारी ना. राहण्यापासून जेवण्यापासून फिरण्यापर्यंत भाई. आणि तुमच्यासोबत कोणताच स्कॅम होणार नाही. त्याच्यासोबत येतात कोणताच स्कॅम होणार नाही तुमच्यासोबत. आपला भाऊ शुभम भाऊ. हे घे म्हणा झालं का. आम्ही लोक आलेलो इथं. बघू आता लंगर वगैरे काहीतरी आहे. ते सगळं डोक्याला बांधून वगैरे घ्यायचं आहे. आम्ही लोक बांधतो इथं जरा लंगर फिरतो. सगळं दाखवतो एक गोष्टी तुम्हाला. तर आम्ही लोकांनी सगळ्यांनी डोक्याला बांधलेलं आहे. कप चाललो आहे तू वरती गुरुद्वारा आतमध्ये. मणिकरण साहेब चाललो आहे भाई. भाऊ कसं दिसतं आपला. भाई पहिल्यांदा केला भाई जिंदगीत. माझ्या घराच्या बाजूला गुरुद्वारा आहे. आजपर्यंत नाही गेलो. पहिल्यांदा आहे. बघू काही गोष्टी दाखवत नसारख्या. आम्ही लोक लंगरला बसलो इथं जेवायला. आपले भाऊ लोक लंगरमध्ये जेवायला बसले. लहान पोरगं पण एकदम भारी आहे पण जेवायला बसले. लंगरमध्ये जेवतो जरा. जेवणामध्ये पण मस्त आहे. लोकांनी व्हरायटी वगैरे दिलेले आहेत. इथं रोजचं इतके लोक जेवायला येतात ना. फ्री ऑफ कॉस्ट असतं. 1 रुपया पण कशाचं काय नाही. सगळ्या गोष्टी इथं असतात. चला आता वाहेगुरुजीचा खालचा वाहेगुरुजीचा फते. आम्ही लोक रस्ता नाही माहीत आम्हाला कुठं चाललो आहे. आम्ही लोक बघू बा. हे भाऊ मार्केट आहे डायरेक्ट. इथून नाही जायचं भाऊ आपल्याला. शिवजी का मंदिर काय आहे. राईट में. हां चल बरोबर आहे. बरोबर चाललो आम्ही लोक. शिवजीचं मंदिर आहे. आता शंकराचं मंदिर आहे इकडं. तिकडं चाललो आम्ही लोक. हा इथून राईट साईडला. इकडे भाऊ. अरे जय शंभो नारायण. जय शंभो नारायण. कसली भाऊ.
मस्त असा मंदिर आहे शंकराचं आहे. व्ह्यू पण छान येतं. एक एक गोष्ट इथं केलेली जाते. आता बघू काय इथं काय नाही, दाखवतं सगळं काय. त्या पाण्यामध्ये असं आहे ना, चणे हे जे पिशव्या बांधल्या त्याच्यात हे चणे डाळ वगैरे काय देतात याच्यात पिशव्यात बांधून ती घ्यायची, त्याच्यात उकळवायची आणि मग उकळून खायची. चणे त्याच्यामध्ये मस्त असा व्ह्यू आहे. इकडं पण एक मंदिर आहे आणि हे इथलं मेन मंदिर आहे, शंकराचं मंदिर आहे इकडं. बघा इथं मस्त उकळत आहे ते पाणी. मगाशी तुम्हाला दाखवलं ना, तुम्हाला खाली जाऊन पण दाखवलं ते काय. मगाशी बघा आपण तिकडे होतो, तिथं फोटो काढत होतो आणि हे सगळं पाणी वगैरे उकळतं इकडं. काय बोलतो भाऊ, कसं वाटतं इकडे येऊन? वेगळी फिलिंग, वाईबच वेगळी आहे. इथं नंदी आहे मस्त. रोहित भाऊजी सांगतो एक नंबर व्ह्यू भाऊ. आणि हे प्रॉपर मंदिर. आम्ही आलो होतो भाऊ इथं. इथं बघा कसे सगळे तलवारी विलवारी लावलेले आहेत, सगळे पिस्टल विस्टल आहे, सगळे ओरिजिनल आहे भाई, डुप्लिकेट काहीच नाही. हा नुसता आम्हाला काय पण रेट सांगतोय. हां पिस्टल विस्टल भाऊचा तर विचार झाला एक घ्यायची आहे. भाऊला बोलले एखादी पिस्टल पण घे, पण भाऊ बोलते पिस्टलमध्ये जमा झालो होतो मी, पिस्टल नको घ्यायला. बघू आता इथून घेऊ काय ना काय थोडंसं पिस्टल वगैरे छोटे काहीतरी घेऊ, नाही तर ते घेऊ. बघू. हा पूर्ण याच्या दुकानात करून टाक. हे भाऊ काय करते, घेऊन टाके. हे आहे पूर्ण गरम पाण्याचं कुंड आहे याच्यात. इथं आंघोळ करायची असते. इथं आम्ही लोकांनी आंघोळ वगैरे केली, पण काही शूट वगैरे केलेलं नाही. एवढी मस्त जागा नाही, हर एक गोष्ट आहे गुरुद्वारामध्ये ना, सगळं असं म्हणजे आहे इझिली भेटून जास्त. याच्यामध्ये काय पैसे वगैरे द्यायचे कोणत्याच गोष्टीसाठी काही नाही. बघा दाखव, आता तुम्हाला दाखवतो, खाली जाऊन दाखवतो कुंड. लय भारी भारी जागा आहे यार इकडं, मजा आली. मस्त ट्रिप आमची सफल झालेली. त्याच्यात बघू बघा. गाईज आता आम्ही लोक आलेलो आहे मणीकरणला. मणीकरणचा आता हा जो कसोल मॉल रोड आहे, त्या मॉल रोडला आम्हाला जायचं आहे भाई. बाकी इकडचे हॉटेल एक एक नंबर येतात, तुम्हाला दाखवतो हॉटेल. बघा इथला हॉटेलचा ॲम्बियन्स एक एक नंबर भारी आहे. मस्त असा हॉटेलचा व्ह्यू आहे तिकडं. आणि आता आमच्या बसमधले सगळे लोक उतरलेले आहेत. गाईज से हाय. आता आम्ही लोक चाललेलो आहे मॉल रोडला थोडीशी शॉपिंग करायला. बघू आता इथं काय शॉपिंग करायला भेटते का. काय शॉपिंग करायला भेटलं तर ते सगळं घेईल. ओके बाय बाय. एक एक नंबर गोष्टी तिथं काय काय भेटतं बघा. हे सगळे इथले इन्स्ट्रुमेंट वाजायचं, गिटार वगैरे, हे इकडचं हे सगळं साहित्य वगैरे एक एक नंबर गोष्टी आहेत. आणि इथं सगळं इथं तर बघू शकतो तुम्ही सगळं अमूल्य पदार्थ आहेत, अमूल्य. फायनली आता आम्ही लोकांची ऑलरेडी शॉपिंग झाली आहे मजबूत. ह्यानी पण केली, मी पण केली आहे भरपूर. सो आता बघू छोटं मोठं जर काय भेटलं ते घेईल, नाहीतर मग सही आहे. बाकी इकडं बघा कसं सामान भेटते, बॉंग बिंग वगैरे, हे सगळे अंमली पदार्थाचे वस्तू भेटतात इकडं. अंमली पदार्थाच्या वस्तू भेटतात इकडं. खतरनाक येते बघा, नुसते अंमली पदार्थ. चला भाऊ घेऊ काहीतरी इथून आणि मग जाऊया. हे काय भाऊ, आता वैभव अक्षय आले, हे लोक ब्राउनी खायला. या लोकांनी ब्राउनी खायला, हे लोक लय फायर झाले हे लोक ब्राउनी खाऊन. ब्राउनी खा के लोग फायर हो गए. अभी हंस रहे, देखो बार हंसेंगे. देखो आता या लोकांना मी जितक्या पण वेळा घेतो ना, तेवढ्या वेळा हे लोक हसतच असतील. परत हसतील बघा. आता हे लोक मला थोड्या वेळाने परत भेटले ना, परत हसणार हे लोक बघा.
हे बघ. अभी 1 मिनट कंट्रोल करो बिना हंस के दिखाओ. झाले लोक बाहेर झालेत. आता अक्षयचा आणि वैभ्याचा रिव्ह्यू दाखवतो तुम्हाला. चालू आहे चालू. आता आम्ही लोक कसोलची ब्राउनी ट्राय करतोय. वैभव ती वाली ट्राय कर. पावर आहे. पावर आहे भाई पावर आहे. खतरनाक ब्राउनी आहे. मफिनच पाव आहे. आता आम्ही लोक जरा आता ब्राउनी बघू आता काय आम्हाला काय होतंय का एक्सपिरियन्स घेतोय. काय झालं तर ठीक आहे नाही तरी ठीक आहे. हे नाही बघा हा ब्राउनी खाऊन कसा बाहेर आहे. बाई खतरनाक पण बाहेर झाले ते लोक. गाईज आता आमची शॉपिंग वगैरे झालेली आहे. आता आम्ही सगळे घेतलेले. आमची बस गेली पुढं आम्हाला सोडून. आता आम्ही लोक चाललोय बसकडं. पटापट ए चला पटापट. जातो रूमवरती. तिथं डिनर आहे आमचा. डिनर होऊन डायरेक्ट आम्ही लोक आता रात्रीच्या रात्री अमृतसरला जाणार आहे. ओके हा भाई हाय करो. थँक्यू मेरी जान. थँक्यू. आय लव्ह यू सो मच. आता बघू जाऊया. लय सबस्क्रायबर लय भेटतात. लय फेमस आहे ना मी. लय सबस्क्रायबर आहेत. व्ह्यूज येतात काय सबस्क्राईब लय मिलियन मध्ये आहेत आपले लोक. आता जाऊया तिथं फटाफट. सो फायनली गाईज आमचं आता इथून चेकआउट झालेलं आहे. आम्ही डिनर वगैरे केलं आहे. आता चाललो आम्ही आमच्या माहेरी चाललोय. माहेरी 1 दिवस बाकी आहे. हे आमच्या लग्नाचं वराड आहे. वराड. बाय बाय कॅम्पिंग. बाय बाय शुभम भाऊ. थँक्यू सो मच. खूप चांगली सर्व्हिसिंग. अरे आजसाठी बाय उद्यासाठी परत हाय. भाई लई गर्दी आहे रे. आमची कमीच गर्दी इथं आता सध्या. भाई असे वाटतात मुंगे कसे चालतात लाईनीत तसे दिसतात ते. गर्दी वाटते. हो चला गाईज थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस ब्लॉग. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय करा रे. टाटा.